तर मुलांनो, आज आपण विज्ञानामधील सजीव सृष्टी, अनुकूलन व वर्गीकरण हा आज आपण पाठ पाहणार आहोत. पण त्यामध्ये प्रथमतः आपण अनुकूलन म्हणजे अडॅप्टेशन म्हणजे काय याची माहिती आपण घेणार आहोत. आणि सजीव सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे आपल्याला अ, प्रकार पाहायला मिळतात. त्यामध्ये प्राणी आणि वनस्पती हा तर आपण पाहतोच. तर प्राणी आणि वनस्पती यामध्ये अ, वेगवेगळ्या भागानुसार, वेगवेगळ्या प्रदेशानुसार प्राणी आणि वनस्पती आढळून येतात. त्या ठिकाणी वेगवेगळे प्राणी आणि वनस्पती आढळून येतात. मग त्यामध्ये पाण्यात राहणारे काही वनस्पती वेगळ्या आहेत. त्याचबरोबर काही वाळवंटी प्रदेशामध्ये राहणाऱ्या काही वनस्पती वेगळ्या आहेत. त्याचबरोबर काही वनस्पती सूक्ष्मदर्शक आहेत, तर काही यंत्राशिवाय दिसत नाहीत. अतिशय सूक्ष्म वनस्पती ज्या आहेत, त्या सूक्ष्मदर्शकाखालीच पाहाव्या लागतात. त्याशिवाय त्या दिसू शकत नाहीत. पण काही मात्र प्रचंड मोठ्या आकाराच्या वनस्पती आहेत. काही वनस्पती बर्फाळ प्रदेशामध्ये आहेत, तर काही वनस्पतीमध्ये प्राण्यांमध्ये विविधता जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. काही एकपेशी आहेत, तर काही बहुपेशी आहेत. त्याचमध्ये त्याच प्राण्यांमध्ये काही अपृष्ठवंशी आहेत प्राणी, तर काही पृष्ठवंशी प्राणी आहेत. म्हणजे अपृष्ठवंशीय प्राणी म्हणजे काय? तर ज्या प्राण्यांना पाठीचा कणा नाही अशांना अपृष्ठवंशीय, आणि ज्या प्राण्यांना पाठीचा कणा आहे अशा प्राण्यांना पृष्ठवंशी प्राणी आपण म्हणतो. हे आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. तर असे असे काही प्राणी आहेत की ते जलचर पण आहेत, उभयचर आहेत, नभचर आहेत आणि सरपटणारे पण प्राणी आहेत. मग जलचरमध्ये जे प्राणी आहेत, तर ते जलचरमध्ये जे पाण्यात राहणारे प्राणी असे कोणते आहेत? तर मासे हे जलचरमध्ये येतात. त्याचबरोबर भूचरमध्ये आहेत की जमिनीवरच ते राहणारे प्राणी आहेत, की ते फक्त जमिनीवरच वावर करतात. उदाहरणार्थ आपले घरातील जनावरे असतील, ही जमिनीवरच वावर करणारी जनावर आहेत. गाय, म्हैस, शेळी, मेंढी हे जमिनीवर राहणारे प्राणी आहेत. त्याचबरोबर उभयचर आहेत, की जे जे आपण पाण्यात पण ते प्राणी पाहतो आणि जमिनीवर ते प्राणी पाहतो. असे उभयचर जे प्राणी आहेत, उदाहरणार्थ बेडूक पाण्यामध्ये पण राहतो आणि जमिनीवर पण राहतो. काही साप पण असे आहेत की ते पाण्यात पण राहतात, जमिनीवर पण राहतात. त्यांना आपण उभयचर म्हणतो. पण असे काही प्राणी आहेत की नभचर म्हणजे आकाशात फिरणारे प्राणी, की ते आकाशात विहार करतात. त्यांना आपण नभ म्हणजे आकाश, आणि आकाशात फिरणारे जे प्राणी आहेत त्याला आपण नभचर म्हणतो. त्याचबरोबर काही सरपटणारे प्राणी आहेत. आता सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये आपल्याला मुख्यत्वे साप, गांडूळ असे जे प्राणी आहेत ते सरपटणारे प्राणी आपण पाहतो. तुमच्या परिचयात, तुमच्या भागामध्ये, तुमच्या शेतामध्ये, तुमच्या रानांमध्ये तुम्ही ज्यावेळेला जाता तेव्हा हे असे प्राणी पाहता. साप असतील किंवा गांडूळ असेल हे तुम्ही नेहमी पाहत असता. त्याचबरोबर यामध्ये काही बहुपेशी आहेत, हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये जर विचार केला तर आपल्या घराच्या अवतीभोवती सुद्धा हे सरपटणारे प्राणी फिरत असतात. म्हणजे असे कितीतरी प्राण्याने आपले हे जग भरलेलं आहे हे आपण पाहतो. आणि हे पाहून आपल्याला असा प्रश्न पडतो की या सजीवांमध्ये एवढी विविधता कशामुळे आली, का निर्माण झाली, हे आपण आता पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर ती का आली, तर त्या त्या भागानुसार, उदाहरणार्थ काश्मीर सारख्या भागामध्ये आपल्याला बर्फाळ प्रदेशामध्ये आपल्याला हे प्राणी जे वाळवंटी प्रदेशात जे प्राणी आहेत ते तिथे आपल्याला दिसणार नाहीत. पण काश्मीर सारख्या प्रदेशामध्ये जी देवदार, पाईन असे जे वृक्ष आहेत ते आपल्याला वाळवंटात दिसणारच नाहीत. कारण वाळवंटातले जे वृक्ष आहेत ते बाभूळ, निवडुंगासारख्या छोट्या छोट्या वनस्पती, मग त्या निवडुंगामध्ये वेगवेगळे प्रकार पण येऊ शकतात. पण असे आपल्याला त्या त्या भागानुसार प्राणी आणि वनस्पती पाहायला मिळतात. उदाहरणार्थ वाळवंटामध्ये आपल्याला जो उंट आहे तो आपल्याला काश्मीरमध्ये दिसणारच नाही. कारण वाळवंटी प्रदेशातले जे प्राणी आहेत ते वेगळे प्राणी आहेत. आणि ते वाळवंट प्रदेशातले प्राणी जे कोणते आहेत, तर आपण या चित्रामध्ये पाहतोय की वाळवंट्या प्रदेशामध्ये जे प्राणी आहेत ते हे बघा, साप, सरपटणारा जो साप आहे इथं या ठिकाणी जो आपल्याला साप दिलेला आहे तो वाळवंटी प्रदेशामधला तो आपण पाहतो. त्याचबरोबर विंचू आहे, हे या रेतीमध्ये रात्री फिरणारे, कारण दिवसा खूप उष्णता असते त्यामुळे हे रात्री फिरणारे प्राणी या ठिकाणी आपण आता पाहतोय बघा. हे साप साप जो आहे हा वाळवंटी प्रदेशातच फिरणारा प्राणी आहे. त्याचबरोबर हा विंचू सुद्धा आहे. हे वाळवंटी प्रदेशात नित्यनेमाने फिरणारे जे प्राणी आहेत. त्याचबरोबर तिथल्या ज्या वनस्पती आहेत त्यामध्ये हा निवडुंग आहे. हा निवडुंग सुद्धा आणि हा निवडुंग सुद्धा, हा निवडुंगाच्या जातीतला हा प्रकार आहे. वेगवेगळे निवडुंगच आहेत. खुरट्या वनस्पती, बाबूळ अशा वनस्पती या वाळवंटी प्रदेशात पाहायला येतात. कारण वाळवंटी प्रदेशामध्ये जास्त प्रमाणामध्ये कधीच पाऊस पडू शकत नाही, पडलेला नाही, आणि त्यामुळे तिथलं इतकं वाळूचं प्रमाण आणि शुष्क असं वातावरण, त्यामुळे अशा या खुरट्या वनस्पती तिथं जास्त हे आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर मुलांना आपण या पाठामध्ये फक्त अनुकूलन पाहिलं, प्राण्यांचं आणि यांचं अनुकूलन पाहिलं, आणि त्यासाठीच प्रत्येक सजीव ज्या परिसरात व ज्या वातावरणात राहतो,
जो थंड प्रदेशात राहणारा उष्ण प्रदेशात राहिलेला असं नाही. पण ज्या ज्या वातावरणात जो प्राणी आणि सजीव राहतो, ते वातावरण जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला आपण अनुकूलन असे म्हणतो. हे अनुकूलन जे आहे, ही व्याख्या तुम्ही सर्वांनी पाठ करायची आहे. कारण अनुकूलन म्हणजे काय, हे आपण म्हणजे प्राण्यांमध्ये आणि वनस्पतीमध्ये पाहिलं. पण या वनस्पतीमधलं अनुकूलन कशा प्रकारचं आहे, हे आपण इथं पाहिलेलं आहे. आणि ही व्याख्या तुम्ही अनुकूलन म्हणजे काय, हा भाग आपण या ठिकाणी आपण आता शिकलेलो आहोत. तर आपण तुम्ही या भागावरचाच स्वाध्याय करून घेऊन यायचा आहे.